स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद, हे ज्या संस्थेचं वाक्य आहे। अशी संस्था म्हणजे रे शिक्षण संस्था, आणि याच संस्थेचं हे सुंदर असं असणारं आपलं कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय भिजवडी। खरं तर या विद्यालयाच्या माध्यमातून आज सर्व क्षेत्रामध्ये, उदाहरणार्थ सांगायचं झालं तर शिक्षण असेल, क्रीडा असेल, त्याचबरोबर शासकीय असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप सारे विद्यार्थी या विद्यालयाने घडवलेले आहेत। अशा विद्यालयाच्या आजच्या हळदी कुंकू आणि त्याचबरोबर कोणाला बालबाजार विद्यार्थ्यांना व्यवहाराचं ज्ञान यावं। आपली आई, आपले वडील, आपले घरचे बाजारामध्ये ज्या वेळेला 20 रुपयाचं विकायला बसतात, त्यावेळेला त्या 20 रुपयासाठी किती वेळ बसावं लागतं, कसं खपावं लागतं आणि त्याच्यासाठी काय कष्ट करावं लागतं, याचा अनुभव आपल्याला मिळावा, यासाठी खऱ्या अर्थानं हे शिक्षण देण्याचं काम आजच्या उपक्रमामधून होत आहे। आणि या उपक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपल्या या स्कूल कमिटीचे सन्माननीय सदस्य श्री दौलतराव जाधव, त्याचबरोबर या मुख्यालयाचे प्रमुख सन्माननीय सिरके सर, त्यांचे सर्व शिक्षक शिक्षिका बंधू आणि भगिनी, मित्रहो, विद्यार्थ्यांना नुकतीच आपल्या शाळेची सहल देखील अगदी 6 एसट्या काढून आपली फिरून आलेले आहे। आणि जवळजवळ 12 वर्षाच्या कालावधीनंतर एक सुंदर असा सहलीचा प्रोग्राम या विद्यालयाने आयोजित केला। एवढंच नव्हे, 10वीचा या विद्यालयाचा निकाल हा नेहमीच आपल्या तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आदर्शवत असा ठरतो, आणि शिष्यवृत्तीमध्ये सुद्धा आणि NMS सारख्या परीक्षेमध्ये सुद्धा या विद्यालयाने आतापर्यंत उत्तुंग यश प्राप्त केलेलं आहे। नुकतंच या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे क्रीडा क्षेत्रामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाने या वर्षी खूप मोठी भरीव कामगिरी केली। खरं तर माझा मान तालुका हा दलिता भावचा तालुका आहे। माझा मान तालुका हा आमच्या भगत जो आपला कुस्तीपट्टू आहे त्याचा तालुका आहे। अशा तालुक्याची परंपरा राखत या विद्यालयानं यावर्षी क्रीडा क्षेत्रामध्ये जिल्हा स्तरावर निवड झालेली उंच उडीमध्ये जी आपली आता नवी ब मध्ये शिकणारी विद्यार्थी आहे की जी स्मृती दादासो शिवगारे, हिनं तालुक्याला यश मिळवून ती जिल्हा स्तरावरती निवड झालेली होती। तिच्यासाठी आपण एकदा अभिनंदनाची टाळी देऊया। त्याचबरोबर कुस्ती क्षेत्रामध्ये गेले अनेक वर्ष आपल्या खेळांमध्ये सातत्य ठेवत याच विद्यालयाची विद्यार्थिनी पैलवान कुमारी वैष्णवी दत्तराव शिवगारे हिनं 49 किलो वजनी गटामध्ये अतिशय देदीप्यमान यश मिळवत तिनं सुद्धा तालुक्याला विजेती ठरली बरं का दादा। तालुक्यामध्ये झालेल्या सर्व स्पर्धांमध्ये अतिशय चांगली कामगिरी करत तिने यश मिळवत जिल्ह्याला सहभाग मिळाला, तिचं देखील या ठिकाणी आपण अभिनंदन करत आहोत। खरं तर शिक्षण म्हणजे काय याच्यावरती बोलण्यासाठी मी पुन्हा तुमच्याकडे येणार आहे। आणि खरं शिक्षण कशाला म्हणतात? फक्त लिहिणं, वाचणं, गणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि चांगला अक्षर काढून चांगले मार्क मिळवले म्हणजे शिक्षण तर आहेच आहे, परंतु जीवनाचं खरं व्यावहारिक शिक्षण कशाला म्हणतात त्याचा आज या ठिकाणी उपक्रम संपन्न होतोय। त्याचबरोबर वक्तृत्व स्पर्धेमध्ये विभागीय स्तरावरती कर्मवीर विद्या प्रबोधिनीच्या अंतर्गत तृतीय क्रमांक मिळवत याच विद्यालयाची कुमारी गौरी लक्ष्मण महाडवर हिनं देखील एक उत्कृष्ट असं यश मिळवलं। खरं तर दादा सांगायचं म्हणजे संस्थेअंतर्गत आता तुम्हाला माहितच आहे की प्रत्येक शाळेचं मूल्यांकन होतं आणि या विद्यालयानं या वर्षी केलेल्या या भरगच्च कामगिरीवरती, उपक्रमावरती आणि केलेल्या व्यवस्थापनावरती 84% एवढे गुण प्राप्त करत सिरके सरांच्या आणि त्यांच्या टीमचं आपण टाळ्या वाजवून अभिनंदन करावं। एवढी चांगली कामगिरी या विद्यालयाने केली। खरं तर मी ग्रामस्थांच्या पालकांच्या वतीनं तुमचं अभिनंदन करतो सिरके सर, कारण कसं आहे आमच्या स्वराज्य निर्माण झाल्यानंतर छत्रपतींच्या वेळेला ज्या ज्या वेळेला स्वराज्यावरती संकट आली त्या त्या वेळेला तानाजी महाराजांनी सुद्धा सांगितलं महाराज गोष्टीचा महत्वाचा आहे, उद्याच्या स्वराज्याचा रक्षक महत्वाचा आहे, आणि म्हणून या सगळ्यांना पुढे घेऊन जाण्याचं काम आपण करत आहात। आजच्या या बालबाजार आणि हळदी कुंकूच्या निमित्तानं पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना ग्रामस्थांच्या वतीनं, आमच्या गावच्या वतीनं, पंचक्रोशीच्या वतीनं भरभरून शुभेच्छा देतो। हम लोग जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर।